के 3 बजे तक पूरे देश को जगा करके संसद में अपने ही नागरिकों को नीचा दिखाने। सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच 2025 मध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य आर्टिकल 19 याचं संरक्षण झालं पाहिजे देशातल्या प्रत्येक नागरिकाच्या अभिव्यक्तीचं असा निकाल दिलाय। त्या निकालाचं मुख्य कारण आहे इम्रान प्रतापगडी विरुद्ध गुजरात राज्य या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने अभिव्यक्ती स्वातंत्र्याची सुरक्षा झाली पाहिजे असा निकाल दिला। इम्रान प्रतापगडी हे संसद सदस्य आहेत आणि त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे गुजरातमधल्या समाजामध्ये अशांतता, द्वेष इत्यादी पसरवली गेलेली आहे। यामुळे त्यांच्यावर आरोप केला होता आणि तो आरोप IPC कलम 153A अंतर्गत तो गुन्हा मानला जावा आणि त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी अपेक्षा होती। परंतु सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की संबंधित समुदायामध्ये असा द्वेष पसरवला गेलाय ह्याचे पुरावे सिद्ध होणं गरजेचं आहे। फक्त व्यक्त केल्यामुळे असा गुन्हा सिद्ध करता येत नाही। त्यामुळे आर्टिकल 19 द्वारे अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य सुरक्षित झालं पाहिजे याच्याबद्दलचा सर्वोच्च न्यायालयाने पुनर्विचार केलेला आहे।